लक्ष्मण हाके नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण माळी समाजाविषयी धक्कादायक विधान त्यांनी केलेले आहे। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्याने माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असल्याची टीका हाके यांनी केली आहे। लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानानंतर माळी समाजात संताप व्यक्त होतोय। सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झालाय। दरम्यान माळी समाजाकडून हाकेंच्या विधानाचा राज्यभरात निषेध व्यक्त होताना दिसतोय। कुणीही कुणाचं नेतृत्व दाबत नसतं, प्रत्येकाचं काम बोलतं असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हाकेंचे कान टोचले। काय माळ्यांची दुखणी ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं, हे त्यांच्या पोटात दुसऱ्याची पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तर येऊ दिला नाही, मग आता काय करायचं। कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं। गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं। आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना, तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही। आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं। भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली, ओबीसींचा मशिया। या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं, त्यांनी कधी संकोचित विचार केला नाही। मग आपण का करायचा? माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। मात्र तो व्हिडिओ एआयचा वापर करून बनवला गेलाय असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय। हा खोळसाडपणा आहे, ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आखलेला डाव असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। हा खोडसाळपणा आहे, ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे। एआय द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही। अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे। भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे। माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे। असं की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर, तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही।